आपण तिसंगी या गावामध्ये पंढरपूर तालुक्यातील तिसंगी हे गाव आहे. तेथील बाबर एक कुटुंबी आहे. बाबर कुटुंबामध्ये एक म्हणजे ते 3 भाऊ आणि 4 बहिणी असं त्यांचा एक परिवार आहे. आणि हे वयस्कर हे दिसतात ते आपल्याला समोर, हे त्यांचे वडील आहेत. मग त्या ह्याच्यामध्ये त्यांचा एक भाऊ आहे गोरख बाबर. हा भाऊ आहे, हा सरकारी नोकरदार आहे. हा सर्व परिवारांना काय त्यांचा त्रास देतो असं त्यांचं म्हणणं आहे. हे आपण विचारूया. काय नक्की काय वाद आहे तुमचे? आम्ही चौघी बहिणी 3 भाव आहे. हं. गोरख बाबर आम्हाला खूप त्रास देतो. उपकार केलं, शाळा शिकवली ना, आता आम्हाला म्हातारपणी मुलं बघत नाही, ती बरं भाऊ बघते ती, तर ती एकटा आम्हाला सगळ्यात त्रास देतोय. मारहाण करतो, रानात जाऊ देत नाही, बापाची जमीन कोणाला देत नाही, कोणाला इसा देत नाही, कोणाला खाऊ देत नाही, हिरीचं पाणी उचलू देत नाही, खूप त्रास देतोय आम्हाला. गोरख बाबर यांचं म्हणणं काय आहे? ह्या दोघांनी इथं राहुनी, कोणी? ह्या शिवारनं शंकरनं इथं राहुनी, हे सगळं मला पाहिजे. 40 वर्षाला ती एकटा सगळी जमीन खात होता. आता ह्यानं सोडवून घेतली. मानवरा यांचं पहिल्यापूर्वी 10-20 वर्षाला भांडण झालं, त्यातनं ह्यानं सोडवून घेतली. आता त्यानं बी घेतली, तर त्यांना आता पिकून खाऊन राहुनी. काय प्रकार आहे? तुमच्या भगिनी म्हणतात की असं आम्ही काय गोरख बाबरनी असं जमिनी ताब्यात घेतलेत, कब्जात घेतलेत. काय काय झालं होतं 2011 साली मानवर आणि आमचा जमिनीचा वाद चालू होता. तो वाद तिसंगांनी सोनके ग्रामस्थांनी येऊन मिटवला. मानवरांना 9 लाख रुपये देऊन जमिनीचा कागद करून गोरख बाबर ह्याच्या नावे करून घेतला. त्यावेळेस गोरख बाबर असं म्हणे, रक्कम थोडी जास्त आहे, मी सर्व्हिसदार आहे, माझ्या नावावर जमीन करा, मी कुठल्या तरी बँकेचं पीक कर्ज वगैरे काढतो, मी सर्व्हिसदार जामीनदार असल्यामुळे मला बँक कर्ज देते, असं आम्हाला लोभच बोलून त्यानं त्याच्या नावावर जमीन करून घेतली. प्रत्येकी आमच्या हिशावर 3-3 लाख रुपये बसले होते. त्या 3 लाख रुपयाचे मी त्याला एकूण 17 लाख रुपये दिले. 17 लाख रुपये त्याला दिल्यानंतर मला त्यानं 27 गुंठ्याचा कागद करून दिला. त्याला समोर म्हणजे कुटुंबासमोर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. ह्या कुटुंब नाही, तिसंगी सोनके गावातले कमीत कमी 100-500 लोकांच्या समोरचा हा व्यवहार आहे. नंतर शंकर दत्तात्रय बाबर यांनी 3 लाखाचं 21 लाख रुपये दिले. त्यानं काय केलं, 3 लाखाला महिन्याला 5% व्याज त्यात मिसळायचं, महिन्याला व्याज चालू करायचं. आणि हे करत असताना गेली 15 ते 20 वर्ष झाली टोटल सगळी जमीन तो एकटाच कसून खातोय. ती जमीन कुणाच्या नावावर आहे? आता शंकर बाबर, शिवाजी बाबर आणि गोरख बाबर आणि वडील दत्तात्रय रामचंद्र बाबर असं आता ही 4 जमीन आहे. पण ती जमीन कोणाला कसू देत नाही, विहिरी देत नाही, विहिरीचं पाणी भरू देत नाही, तिथं राहू देत नाही. अशी आमची एकट्याचीच अवस्था अशी नाही. तर पांडुरंग कृष्ण बाबर हे आमचे चुलते, त्यांची आमच्या विहिरीत 5.5 दिवसाची पाण्याची पाळी आहे. गेली 15 वर्षे होऊन गेली, त्या माणसाला तो विहिरीवर येऊ देत नाही. मस्के कंपनीची त्या विहिरीचा 4-5 दिवसाची पाळी आहे, त्या बी माणसाला तो त्यानं पाईपलाईन काढून टाकली, त्यांना येऊ देत नाही. बाळासाहेब पांडुरंग जाधव आणि आमची वडलोपार्जी जी विहीर आहे, त्या विहिरीत बाळासाहेब पांडुरंग जाधव यांचा अर्धा हिस्सा आणि आमच्या 3 भावांचा अर्धा हिस्सा अशी कागदोपत्री नोंद असताना बाळासाहेब पांडुरंग जाधवाला गेल्या 5-10 वर्षापासून तो त्याला विहिरीवर येऊ देत नाही. जी दादागिरी आहे, दहशत आहे. हिचं आत्तापर्यंत ह्याचं पोलीस स्टेशनचं रेकॉर्ड बघितलं, 1 नंबरचं खराब आहे. ह्याच्यावर आत्तापर्यंत माझ्या अंदाजानं 100-200च्या आसपास केसेस आहेत. वर्गात तो दहशत करतोय, त्याच्यावर बलात्काराची केस गावात झाली होती. घरात त्याच्या तलवारी आहेत, घासाघाशी करतोय, दादागिरी करतोय, त्याचं कोणाच्या शेजापाजऱ्यासंग जमत नाही. याबद्दल तुम्ही कधी पोलिसांमध्ये तक्रार केली का की बाबा आम्हाला आमच्या शेतामध्ये येऊ देत नाही, आमच्या शेतात? उद्या सुधरल भावा या नात्यानं आम्ही त्याला माफ करत होतो. पण आता अक्षरशः आमच्या नाकात पाणी चालले, आम्हाला सण होईना म्हणून आम्ही सगळं कुटुंब, बहिणी बाळे सगळी एकत्र येऊन आम्ही तुम्हाला बाय देतो. आमचा कृपया पोलीस स्टेशननी आणि गाववाल्यांनी संबंधित लोकांनी आम्हाला न्याय द्यावा आणि गोरख बाबरची ह्या रावणाची दहशत बंद व्हावी ही एवढी आमची विनंती आहे. काल 1-2 दिवस झाले रानात आम्ही जात असताना आम्हाला काय त्याने दमदाटी करणं, शिव्या गाळ करणं असा प्रकार झाला आहे. पोलीस स्टेशनला नॉमिनल आम्ही यांच्या दाखल केलेल्या आहेत. पोलीस स्टेशनने आम्हाला त्यांना समज दिलेली आहे. पण समज देऊन हा शहाणपण ह्याला येईल ह्याची आम्हाला म्हणजे शंका आहे. कारण का हे माणूस लबाड बोलतोय आणि कृती मात्र करायला चुकत नाही. आपण बघतो की बाबर हे कुटुंबीय, त्यांच्या कुटुंबातली एक त्यांचा सक्का भाऊ, ते आत्ता म्हणावं लागेल जशी म्हणणं की सक्का भाऊ पक्कावारी, त्या अनुषंगाने त्यांचा असा आरोप आहे की आम्हाला आमच्या जे काही वडलोपार्जी जमीन आहे हे आम्हाला तिथे येऊ देत नाही आणि प्रत्येक जमिनीचं तो सगळे कसून खातो इतके वर्ष, तरीही तो आम्हाला आमचा अजूनही हिस्सा देत नाही, येऊ देत नाही. आलं तर जीव मारण्याची धमकी देतो असं त्यांच्या म्हणण्यातून येत आहे. आणि माझं काय म्हणणं आहे, गोरख दत्तात्रय बाबर त्यांनी मला बोलून मागच्या 2-3 वर्षात मारहाण केला, माझ्या मोठ्या पोराला आणि मला. तुमच्या मोठ्या पोराला आणि तुम्हाला आम्हाला फसून बोलून गेलं की म्हणलं का घरी भेटायचं आहे, वडिलाला बघायला येते का तू? मी ऑफिसात बऱ्या भोळ्यापणात आली, मग गावात चौकात आमच्या दोघाला मारहाण केली त्यानं. गोरख दत्तात्रय बाबर, आवीन अजित हे तिघांनी मारहाण केली आम्हाला. मारहाण केली? हां. मारण्याचं कारण म्हणजे ते काय कारण होतं की तुम्हाला बोलवून गोड बोलून मार? काय सुद्धा कारण नाही, वडिलाला बघायला येते का म्हणला तू? वडिलाला बघायला म्हणल्यावर लेक कुठली येतेच की वडिलाला बघायला. मग ते तशी फसवणूक करून घेतली आणि आम्हाला मारहाण केला गावामध्ये. मारहाण केल्यावर परत अजून गावाच्या माणसाकडे मी माझ्या मोठ्या पोराला मारायला 2 चापटा मारल्या. तुमच्या ह्या बहिणीचं म्हणणं आहे की तो वारंवार आम्हाला वडिलांना बघायला जरी आलं तर आम्हाला मारहाण करतो, आमच्या मुलांना मारहाण करतो. करतो भांडणं ती.
करतो हो हे तुम्हाला मान्य का तो मारहाण करतो करतो महाराज वडिलांना बघायला वगैरे आलेले. अशी एक बाबर कुटुंबियांची अशी एक परिस्थिती आहे. वडिलांना सुद्धा त्यानं मारहाण केली होती. वडिलांची सौभाग्यात गोरखनं तुम्हाला मारलं होतं का? गोरखनं मारलं होतं का तुम्हाला? हा मारलं का? बरं ती तुम्हाला सांभाळतोय का आता? ही सांभाळायला ही माझ्या जवळ आहे. बाकी ही सीताबाई आमची थोरली बहीण. ह्या थोरल्या बहिणीनं आम्ही लहान असताना लोकांचं मोलमजूर करून आम्हाला शाळा शिकवली. हिची परिस्थिती एकदम वाईट आहे. त्याच्यामुळं हिनं मोलमजुरी करून ठेवलेलं जी काय 1,00,000-2 लाख रुपये पैसे होतं, हे पैसे गोरख बाबर आणि अवी बाबर ह्या दोघांनी बँकेत काढून घेतलं. ती पैसे मागायला गेली असता तिला दमदाटी करते, ती शिवीगाळ करते. ती खरी कहाणी त्याच्यात तोंडूनच ऐका. नक्की काय म्हणतात की तुमचे जे गोरख बाबर आहे त्यांनी पैसे घेतले, तुमचे जे भाऊ आहेत ते हां त्याने नेलं फसवून सगळी कसे नेले पासून? बँकेत नेलं आणि चल म्हणलं अंगठा कर म्हणजे लिस्ट पाठीमागणं अंगठा घ्यायला लावलं. आधी तुम्हाला गोड बोलत नेलं का तिकडे बँकेमध्ये? गोड नेलं हां गोड बोलून आणि पैसे परत काय केले? पैसे काढलं आणि म्हणलं आता घरी काढून गेले तर सांग नको कोणाला, गप बसायचं, कुणाला सांगायचं नाही कुठे जायचं नाही. आणि परत मग तुम्हाला दिले का त्यांनी माघारी पैसे? 1 रुपया दिला नाही साहेब. त्यांचं असं म्हणणं आहे त्या भावानं केलं, हां त्या भावानं शिवाजी भावानं दवाखाना केलं. त्यांचं म्हणणं आहे की दवाखाना माझा हे सर्व शिवाजी जे बाबर आहे त्यांचे धाकटे बंधू ह्यांनी केला. की गोरख बाबरनी त्या जमीन तुमच्या आहेत वडलोपार्जित या तुमच्या सगळ्यांच्या नावावर असतील, या बाबतीत काय धमकावलं आहे का तुम्हाला? धमकावलं, काय म्हणलेत? मारून टाकतो, यायचं नाही राहणार, वडा वळून पलीकडे यायचं नाही. म्हणजे वडा आहे ना पहा अलीकडे, हां वडा वळून कोणीच यायचं नाही, पोरानं यायचं नाही, काय नाही, हिरीचं बटन दाबायचं नाही. पण आता बाबर कुटुंबियाचे जे तिघं भाऊ आणि 4 बहिणीमध्ये तुझं तिघा भावामध्ये थोरले बंधू आहे शंकर बाबर, यांचं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं आहे सर, पैसे माझ्याकडून 22 लाख घेतले, 3 लाखाचं. कुणी घेतले? गोरख बाबर भाऊ माधवा 22 लाख घेऊन, सक्का भाऊ आहे का? सक्का भाऊ आहे, जमीन देत नाही, जागा देत नाही, तुम्ही देशांतर निघून जावा, तुमच्या इथं काय नाही, नाही तर झोपीत कापीन तुम्हाला, ना तुम्हाला 4 आहे तर 4 नातू कापीन, तुला कापीन, असं धमक्या देतो मला रोज रातून दिवस. धमकी देण्याचं कारण? जमीन माझ्या नावावर आहे, ती बी मला देत नाही. जमीन ही तुमच्या नावावर आहे? माझ्या नावावर आहे, ती बी मला देत नाही. त्याच्या नावावर माझी 18 गुंठ आहे, ती बी देत नाही. 2 महिन्यापूर्वी माझ्याकडं 9-9.5 लाख रुपये घेतलं. आधी मी त्याला 13 लाख दिले, तर असं 22 लाख रुपये देऊन जमीन जागा मला देत नाही, राहू देत नाही. मला 5-6 महिन्यापूर्वी पॅरेलिसिस झाला आहे. या बाबतीत तुम्ही पोलिसांमध्ये तक्रार वगैरे केली नाही? केली सर, काल केली आहे. काय करत नाही तर म्हणतो पोलीस माझं, मी असं लई पोलीस कामाला लावले तर म्हणतो, काय पण बोलतोय. आणि पैसा त्याच्याकडे खूप झाला आहे. आम्हाला 20 वर्ष झाले त्यानं लुटलं आहे. तिघं भाऊ एकत्र होते, तो कारभारी होता. ह्या भावाला मला लुटलं आहे, काही देत नाही म्हणतो तुम्हाला, जिमनी जागेतले बी देत नाही. काय धमकी देतो तुम्हाला? झोपीत कापीन म्हणतो तलवारीनं. झोपीत? हा, अजून मारहाण, शिवीगाळ, वारंवार धमक्या देणं. या बाबतीत तुम्ही पोलीस स्टेशनला वरिष्ठ जे पोलीस अधिकारी या बाबतीत तुम्ही तिथे जाऊन तक्रार केली का? केली साहेब, काल केली, आज केली. ती म्हणली बाबा तुम्ही आपसात मिटवून घ्या, केशी करू नका. आता मला पॅरलेक झाला साहेब, मला काय बोलायचं मी बोललो, पण ती काय लोक ऐकत नाही. ती या बाबतीत तुमच्या म्हणजे तुमचे नातेवाईक म्हणा, गाव लेवलनी तुम्ही काय लोकांना सांगितलं नाही का मध्यस्थी करून वगैरे? त्यावेळेला गावकरी लोकांना हो हो करतो, सोडून देतो, आणि तो रानात येऊ देत नाही, विहिरीचं पाणी भरू देत नाही, बाया पोरांना घाण वंगळ शिव्या देतो. त्यांना तुमचे नातेवाईक जे असतील, कोण भावकीतले किंवा म्हणजे तुमच्या ग्रामस्थ जी लोक आहेत त्यांच्या मध्यस्थी करून तुम्ही काय त्यांना काय समज दिली का? समज दिली, पण तो ऐकायला तयार नाही सर, ऐकायला तयार नाही. त्यांना हो हो म्हणतो, तो आम्हाला त्रास द्यायचा देतोच. याच्या पुढे तुमची भूमिका काय असणार आहे त्यांच्याबद्दल? आता आमची भूमिका एकच आहे, आम्ही आमरण उपोषण करावं, नाही तर आत्महत्या करून मारावं. किंवा आम्हाला मारण्याच्या बेतावर औषधाच्या बाटल्या घरात फेकतो, पेट्रोल टाकून जाळीन म्हणतो, तलवारीनं कापीन म्हणतो. अशा विविध गोष्टी ज्या तक्रारी आमच्यावर करतो. आम्हाला घरी येऊन दाब धडका देतो. 3 दिवस झालं पाणी भरू दिलं नाही आम्हाला विहिरीचं. स्वतःची विहीर, मोटर, पाईपलाईन सगळं सामायिक आहे, त्यातलं पाणी भरू देत नाही. या बाबतीत जे शंकर बाबर यांचा आरोप आहे की गोरख बाबर जे आहेत हे आम्हाला आमच्याच शेतात येऊ देत नाहीत, आणि वारंवार नातेवाईक असतील किंवा ग्रामस्थ असतील यांच्या माध्यमातून सुद्धा त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, आणि वरवर हो म्हणतात जागेवर परत आल्यावर परत तेच राडा असा घालतं. त्यांचं म्हणणं आहे की परत त्यांना शिव्या देणं, हे करणं, धमकी देणं हे त्यांच्या बोलण्यातून येतं की ते वारंवार त्यांना त्रास देतात. भविष्यात अनुचित प्रकार घडू नये, पोलिसांनीही आणि महसूल विभागानेही याकडे प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे की अनुचित प्रकार घडू नये. जसे म्हणतात की त्यांच्या जीवाला ते धोका आहेत, असं करल तसं करल, धमकी देतात जीव मारण्याची. या बाबतीत प्रशासनानं लक्षपूर्वक घालून यांना बाबर कुटुंबियांना
न्याय द्यावा हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण त्यांना विनंती करूया. धन्यवाद.